राम राम मंडळी, मी वैशू आणि तुम्ही पाहता अहिल्यानगर टॉक्स. तर मंडळी, आज जो आपला पॉडकास्ट आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. का? कारण आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आलेली जी व्यक्ती आहे, जे की आपल्या नगरची नॅशनल चॅम्पियन पहिलवान आणि उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार विजेता केवल भिंगारे. तर चला मग आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया. जय श्रीराम सर. सगळ्यात प्रथम तुमचं अहिल्यानगर टॉक्स मध्ये खूप स्वागत आहे. जय श्रीराम. कुस्ती या क्षेत्रात तुम्ही कसे आलात? कुस्ती क्षेत्रात यायचं म्हणजे आमच्या घराण्यात आमचे आजोबा पैलवान होते, आमचे वडील पैलवान होते. फॅमिली बॅकग्राऊंड. फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण आमचं पैलवानीतच आहे. आणि सांगायचं म्हटलं तर आमची आजी ती पैलवानच होती. अच्छा. हा, त्याच्यामुळे आम्ही सर्व आम्ही भाऊ सगळे पैलवानीतच आहे. म्हणजे तुमचं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड पहिलवान या फील्ड मध्येच आहे. हो, आजी कस काय पहिलवान आहे? म्हणजे आमचे पंजोबा तेही कुस्तीच करायचे. आणि जे त्यांना व्यायाम करण्याचा आवड होता, त्याच्यामुळे आमच्या घराण्यामध्ये पहिल्यापासून ते सगळेच व्यायाम करायचे. व्यायाम करता करता ते कुस्ती खेळायला लागले. नंतर त्याला कुस्तीची आवड झाली. म्हणजे कुस्ती हे तुमच्या असं खानदानीच झालंय जसं काय? हा, म्हणजे आमच्या रक्तातच कुस्ती झालेली. हा हा. त्याच्यामुळे आमच्या घरात आमचे चुलते म्हणा, त्यांचे मुलं, ते जरी व्यायाम करत नसतील तरी त्यांच्या तब्येती अशा पैलवानासारख्याच आहे सगळ्यांच्या. मग सगळ्यांचे लुक्स असंच एकदम पहिलवान हा, सारखे. तुमचे गुरु कोण आहेत? गुरु माझे सगळ्यात पहिले गुरु म्हणजे माझे वडील. माझे वडील नगरमध्ये खूप मोठे पैलवान होते. तर त्यांची खूप इच्छा होती, आम्ही 3 भाऊ पैलवान आहोत. त्याच्यामुळं आम्हाला लहानपणापासून आवड होती. कुस्तीचे धडे तेच शिकवतात आणि आमचे गुरु तेच आहेत. त्यांच्यापासून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. त्याच्यामुळे आम्ही गुरु त्यांनाच मानतो. तर तुमचे वडील जे आहेत ते एवढे मोठे पहिलवान होते, तर त्यांना कोणत्या नावाने ओळखतात? म्हणजे माझ्या वडिलांचं नाव रमेश राजांना भिंगारे, हा. पण त्यांना पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये रमण पैलवान म्हणूनच ओळखतात. अच्छा. आणि आमच्या मंगलगेट चौकामध्ये पहिले जुन्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये जेवढे आपल्या नगर जिल्ह्याचे तालुके आहेत, त्या तालुक्यातले जेवढे गाव आहेत, त्या गावातले माणसं आमच्या चौकात यायची दूध विक्रीसाठी. त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या वडिलांना चांगलं ओळखतात माणसं. रमण पैलवान या नावानेच ओळखतात. हो. तर तुम्हाला त्यांच्याकडूनच प्रेरणा भेटली पहिली. हो. आणि तुम्ही लहानपणापासूनच कुस्ती शिकलात? हो, आता आमच्या घराण्याशाहीच पैलवानीमध्ये असल्यामुळं वडील माझ्या 2 मोठ्या भावांची प्रॅक्टिस घ्यायचे, तर मी रोज बघायचो. तर त्यांच्यासोबत व्यायाम करायला इकडं तिकडं मी जायचो. आणि वडील त्यांना शिकवत असताना मी त्यांचं बघायचो. पण मी 10वी झाल्याच्या नंतर मी पैलवानी क्षेत्रात गेलो. कारण वडिलांनी त्यांच्या दोघांना पहिलेच बाहेर पाठवलं होतं तालमीसाठी. पहिले तर वडीलच शिकवायचे, पण नंतर ते मोठे थोडेसे नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरच्या जोडीत खेळायला लागल्याच्या नंतर ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेले. मग मी 10वी झाल्याच्या नंतर त्यांच्यापाशी गेलो व तिथून मग पैलवानी चालू केली. ठीक आहे. मग तुम्ही कुस्तीची जी ट्रेनिंग आहे ते कुठून घेतली? आम्ही असं ऐकलंय की कोल्हापूर जे आहे ते कुस्ती शिकण्यासाठी ते माहेरघर आहे असं मी ऐकलंय. हो, पहिले म्हणजे सगळ्यात जास्त पैलवान म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातच होते. आणि कोल्हापूरचं वातावरण हे खूप चांगलं आहे. तर तिथं म्हणजे महाराष्ट्र किंवा दिल्ली, हरियाणा, पंजाब तिथनं सगळे पैलवान शिकण्यासाठी नाही, पण 1-2 महिने 3 महिने राहण्यासाठी येतात. तर त्या 2-3 महिन्यामध्ये ते तिथं प्रॅक्टिस वगैरे करतात. वातावरण चांगलं असल्यामुळे त्यांचं जे खुराक पाणी असतो पैलवानांचा, तो त्यांच्या अंगाला लागतो. आणि जे जोड असते, जे एखाद्याचं वजन जर 55 किलो असलं, तर कोल्हापूरमध्ये
त्याने खुराक पाणी चांगलं व्यवस्थित खाल्ला तर त्याचं वजन 65 किलो 70 किलो असं होतं. आपोआप वाढतं. हा, आपोआप वाढतं नाही म्हणजे वेदर. ते तिथलं वातावरणच त्या सगळ्या शरीराला सूट होतं. मग त्याच्यामुळं जो 55 किलोचा मुलगा आहे तो 70 किलो जर झाला तर तो वरच्या गटात खेळतो. वरच्या गटात खेळल्यामुळं त्याची जोड वाढते. जोड वाढल्यामुळे नाव पण होतं. त्याच्यामुळं ते असं म्हणतात की कुस्तीचं हे माहेरघर आहे कोल्हापूर, आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे पैलवान पण होऊन गेलेत. त्याच्यामुळं कोल्हापूरचं कुस्ती क्षेत्रात भरपूर मोठं नाव आहे. पण मी कुस्ती पुण्यामध्ये शिकलोय. आम्ही कोल्हापूरला जायचो, पण ज्या टायमाला तिथं कुस्त्या असतील तेव्हाच तिथं जायचो कुस्तीसाठी. पण आम्ही कुस्ती पूर्ण शिकलोय ते पुण्यामध्ये. आता कोणत्या वयात गेलता तुम्ही तिथं पुण्यात? पुण्यामध्ये मी 10वी झाल्यानंतर गेलो. आणि किती वर्ष शिकलात? आता मला कमीत कमी 10वी झाल्यानंतर नाही, मी 8वीला असताना किंवा 9वीला असताना गेलोय. म्हणजे शिकण्यासाठी किती मग दिवस घेतले आता कमीत कमी झाले 16-17 वर्ष झाले मी पैलवानी क्षेत्रात. तर तुम्ही पुण्यात गेल्यावर तुम्हाला किती दिवस लागले ते शिकण्यासाठी? प्रॉपर ट्रेनिंग तुम्ही किती वर्ष घेतले? आता प्रॉपर ट्रेनिंग म्हणायचं झालं तर आता प्रॉपर ट्रेनिंग जर घ्यायचं म्हणलं तर आत्ताच्या मुलांना कमीत कमी 4-5-6 वर्ष लागतात ती कुस्ती शिकण्यासाठी. त्याच्यानंतर महाराष्ट्राला नंबर बसण्यासाठी त्याला 10 वर्ष पैलवानी करावं लागते. 10 वर्षाच्या नंतर एकदा मेडल बसतं महाराष्ट्रामध्ये. काय पण आमच्या रक्तातच पैलवानी असल्यामुळं आणि तुम्हाला गाईड करण्यासाठी पण होतं ना? हो, म्हणजे आमच्या रक्तातच पैलवानी असल्यामुळं तिथं मी तालमीत गेल्याच्या नंतर माझे 2 मोठे भाऊ तिथं होते पहिले, आणि मला शाळेच्या सुट्ट्या लागल्या होत्या. शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या असताना मग मला इथं करमत नव्हतं. तर मी त्यांच्यापाशी गेलतो. तर मग तिथल्या मुलांचा व्यायाम बघून मला पण व्यायाम करू वाटायचा. रक्तात पैलवानी असल्यामुळे ते मला पण ती कुस्ती करू वाटायची. मग मी कुस्ती करत गेलो. मग आमच्या वस्तादांनी, योगेश दोडके वस्तादांचं नाव आहे, तर त्यांनी मला बघितलं. त्यांनी बघितल्याच्या नंतर त्यांनी एक दिवस पूर्ण लक्ष दिलं माझ्याकडं, मी काय करतोय काय नाही. तर मग माझ्या मनाची इच्छा बघून त्यांनी म्हणले या मुलाला पैलवानी करायची भरपूर इच्छा आहे. मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी बोलून घेतलं. मला म्हणले तू मोठ्या ग्रुपला ये. मी छोट्या ग्रुपला होतो पहिले. मग ते मला म्हणले तू मोठ्या ग्रुपला ये. तेव्हापासून मी मोठ्या ग्रुपला प्रॅक्टिस करायला लागलो. त्यांनी माझ्याकडे खूप लक्ष दिलं. म्हणजे एक वडील आपल्या मुलाकडे लक्ष देतात ना, तेवढं त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं. त्याच्यामुळे मला जे आत्ताच्या मुलांना 5-6 वर्ष लागतात कुस्ती शिकण्यासाठी, तर त्यांनी माझ्याकडे लक्ष दिल्यामुळे त्यांनी माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली, मला पर्सनल कुस्ती शिकवली. पर्सनल लक्ष म्हणजे त्या टायमाला तिथं 150 मुलं होती. पण एक म्हणजे वस्तादांना दिसतं आपल्या शिष्यामध्ये काहीतरी प्लस पॉइंट, तर त्यांना माझ्यामध्ये दिसला असेल, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं. तर त्याच्यामुळे मी 6-7 महिन्यामध्येच पूर्ण कुस्ती शिकलो, आणि ते जिथं म्हणतील तिथं मी खेळायला लागलो. आणि माझं खेळणं बघून ते खूप खुश व्हायचे. त्याच्यामुळं जे आमचे मोठे पैलवान होते आमच्या तालमीतले, तात्या पडवळ, बार्शीचे पैलवान होते, ते 1 नंबरचे जोडीत खेळायचे. आपल्या अहिल्यानगरचे जामखेडचे पैलवान होते श्रीधर मुळे, ते पण खूप मोठे पैलवान होते चांगले. मग ते वस्ताद मला त्यांच्यासोबत सगळीकडे मैदानाला पाठवायचे. मला त्यांच्यासोबत सगळीकडे कुस्ती करायला पाठवायचे. तर माझा कॉन्फिडन्स बघून ते मला अजून प्रोत्साहन द्यायचे. कुस्तीला जायचे पहिले माझ्याकडनं मेहनत करून घ्यायचे, आणि मग मला कुस्तीला पाठवायचे. पुणे जिल्ह्यात कुठं जवळपास कुठं जर कुस्ती असली तर ते पहिले तालमीत माझ्याकडून मेहनत करून घ्यायचे, आणि मग मला कुस्तीला पाठवायचे. त्याच्यामुळं मला म्हणजे असं माझी प्रोग्रेस थांबली नाही. मी खरं पैलवानी मध्ये शिकलो असेल तर त्यांच्याकडून पैलवानी माझी त्यांच्यामुळं स्टार्ट झाली.
ते तुमच्याकडून कशी प्रॅक्टिस करून घ्यायचे, कशी मेहनत करून घ्यायची? ते सकाळी 4 वाजता उठवायचे. सकाळी 4ला उठलो का मग 2.5-3 किलोमीटरची रनिंग असायची. रनिंग झाली का 700 सपाट्या असायच्या. 700 सपाट्या झाल्या का 1000 बैठक असायची. म्हणजे बाकी मुलं असे त्यांच्या समोर असायचे आणि मी त्यांच्या शेजारी असायचो. कारण ते मला असं दुसरीकडे कुठं थांबवून देत नव्हते. कारण दुसरीकडे कुठं जर मी थांबलो तर मी 50 मारायचे तर त्यांच्याकडे बघून चोरून मी 30च सपाट्या मारल. त्याच्यामुळे ते मला दुसरीकडे कुठं थांबवत नव्हते. माझे 700 पूर्ण मारून घ्यायचे. मला शेजारी थांबवायचे. माझे शेजारीच मार म्हणायचे. एकदम स्ट्रिक्टली. हा, स्ट्रिक्टली एकदम. आणि मी खूप घाबरायचो त्यांना. कारण ते खूप मारायचे सगळ्या मुलांना. त्याच्यामुळे मग ते पूर्ण मारायलाच लागायचे. परत बैठक असायची सपाट्या झाल्यानंतर. 1000 बैठक माझी पूर्ण मोजून घ्यायची. आणि मग त्याच्यानंतर भरपूर प्रॅक्टिस असायची. आमची बैठक झाल्याच्या नंतर मग रस्सा चढणे, मॅटवर रोलिंग, ब्रिजिंग, मग नंतर स्ट्रेचिंग व्हायची, मग रिलॅक्स व्हायचं. असं किती तास एक्सरसाइज करायचे तुम्ही? अशी सकाळी 3 तास व्हायची एक्सरसाइज. सकाळी 3 तास आणि दुपारी 3 तास. दुपारी 3:30 वाजता प्रॅक्टिस चालू व्हायची. दुपारी 3:30ला चालू झाली तर 6 वाजेपर्यंत, 6:30 पर्यंत चालायची प्रॅक्टिस. पण दुपारी मी लय मार खायचो. मला एवढं मारायची ते. मला म्हणजे माझ्या अंगावर असं कुठंच जागा नव्हती जिथं वळ नव्हता. मला एवढं मारायचे ते. त्याच्यामुळं माझ्यात खूप प्रोग्रेस झाली. कसं आहे ते म्हणतात ना, छडी लागे छमछम विद्ये घम घम. लहानपणापासून आपण शिकतो. या पैलवानी क्षेत्रात पण तसंच आहे. जो कष्ट करतो आणि जो कष्ट घेणारा असतो, कष्ट करून घेणारा म्हणजे आमचा वस्ताद. वस्तादांनी जर मला तेव्हा मारलं नसतं तर मला बाकीच्या मुलांसारखं पण 5-6 वर्ष लागले असते कुस्ती शिकण्यासाठी, माझं नाव करण्यासाठी. पण त्यांनी मला मारलं, माझ्याकडून करून घेतली मेहनत. त्याच्यामुळे माझं खूप लवकर नाव झालं आणि माझ्या अपेक्षाही खूप लवकर वाढल्या. आणि मी आज म्हणजे ते जरी कुठं जाणार असले, 10 दिवस 15 दिवस जर ते जाणार असले तरी ते वडिलांना फोन करून सांगायचे. मला म्हणायचे तू घरी जा. मला घरी पाठवायचे. का तर मी तालमीत जर राहिलो तर मी प्रॅक्टिस करणार नाही. त्याच्यामुळे ते मला घरी पाठवायचे. वडिलांना फोन करून सांगायचे का त्याच्याकडून एवढी मेहनत मारून घ्या रोज. मग माझे वडील घरी माझ्याकडून तेवढी मेहनत मारून घ्यायचे. तुमच्या दिवसाचं पूर्ण शेड्यूल कसा असतो आणि डाएट प्लॅन सुद्धा आम्हाला सांगा थोडं. आमचा दिवसाचा शेड्यूल सकाळी 4 वाजता उठवतात मुलांना. फ्रेश वगैरे होऊन 5 वाजता सगळे लाईनअप करतात मुलं. लाईनअप असते. लाईनअप झाल्यानंतर मुलांचं काउंटिंग असतं. काउंटिंग झाल्यानंतर जे रेस्टवर आहे, ज्यांना लागलेले आहे त्यांना बाजूला काढतात. जे प्रॅक्टिस करणार आहेत त्यांना रनिंगला पाठवतात. मग 3 किलोमीटरची रनिंग असते. 3 किलोमीटरची रनिंग करून आले का मग सपाट्या असतात 500 सपाट्या झाल्या किंवा 700, कोण 1000 मारतं. ज्याची म्हणजे जो जसं मेहनत मारल तसं. जो जास्ती मेहनत मारल तो लवकर पैलवान बनतो. त्याच्यामुळे काही मुलं 1000 सपाट्या मारतात, कोणी 1500 मारतं कॅपॅसिटीनुसार. कोणी 500 मारतं, कोणी 700 मारतं. मग ते झाल्याच्या नंतर बैठक असते. बैठक 1000, 800 अशी बैठक मारतात. मग त्याच्यानंतर रस्सा चढतात. रस्सा आमच्या तालमीमध्ये एक हनुमानपुरी म्हणून होता. हनुमानपुरी म्हणून मित्र आहे माझा, तो 100 वेळा रस्सा चढायचा. हा, तर आता मुलं 5 वेळा रस्सा चढतात दिवसात एक टायमाला. हा, तो रात्री उठायचा 2:30-3 वाजता. तो सगळे मुलं उठायच्या पहिले 100 वेळा रस्सा चढायचा. एवढं लवकर? हा, म्हणजे टाइम लागायचा त्याला 1-2 तास, 2-2.5 तास. 100 वेळा?
हा 100 वेळा रस्सा चढायचा. मग आता मुलं 5 वेळा कोणी 10 वेळा असे चढतात. मग ते रस्सा चढून झाल्यावर मग मॅटवर रोलिंग ब्रिजिंग असते. मग स्ट्रेचिंग येतात, रिलॅक्स होतात. मग त्याच्यानंतर आपल्या आपल्या रूममध्ये जातात मुलं. मग थंडाई, बदामाची थंडाई असते, ती बदामाची थंडाई तयार करतात, पितात. त्याने बॉडी एकदम थंड पडते. मग त्याच्यानंतर नाश्त्याला आपल्या हाताने बनवतात स्वतः बनवतात नाश्ता. मग नाश्ता करतात, मग थोडंसं झोपतात. झोपेतनं उठल्याच्यानंतर परत भाजी बनवतात, भाजी चपाती जे जेवण असेल ते. फक्त हप्त्यातले 2 शनिवार आणि सोमवार हे 2 दिवस नॉनव्हेज खात नाहीत. मी 3 दिवस खात नाही, गुरुवार, सोमवार आणि शनिवार. बाकीचे मुलं शनिवारी तर हमखास खातच नाहीत, कारण आमच्या बजरंगबलीचा वार असतो त्याच्यामुळं. पण इतर दिवशी रोज नॉनव्हेज खातात. कंपल्सरी. नॉनव्हेज म्हणजे कंपल्सरी नाही, पण जसं ज्याला जी इच्छा असेल ती. तर नॉनव्हेज म्हणजे चिकन, मटन असं जास्तीत जास्त म्हणजे हप्त्यातनं 4 दिवस खातात, बाकी दिवशी व्हेज खातात. त्याच्यानंतर मग जेवण झाल्यानंतर परत झोपतात. मग 3:30 वाजता परत प्रॅक्टिसला तयार होऊन हॉलमध्ये येतात. मग परत लाईनअप होती. लाईनअप झाल्याच्या नंतर मॅटवर किंवा मातीमध्ये जसं दिवसाचा शेड्यूल असेल तसं. तर मग मॅटवर प्रॅक्टिस होती. मॅटवर प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर बाउट होतात. बाउट झाल्यानंतर मग लाईनअप होती. लाईनअप झाल्याच्या नंतर मुलांना मॅटवर किंवा मातीत पाठवतात, जसं दिवसाचा शेड्यूल असेल तसा. मग मॅटवर असली तर मग मॅटवर गेल्याच्या नंतर वॉर्मअप होतं पहिले बॉडी. मुलांची सगळ्या एक्सरसाइज असती, पीटी वगैरे सगळं करून मग बाउट होतात. बाउट झाल्याच्या नंतर परत सपाट्या होतात. सपाट्या झाल्याच्या नंतर मग कोणी जिम मारतं, कोणी रस्सा चढतं, ज्याला जे वाटेल ते करतात. ते झाल्याच्या नंतर परत स्ट्रेचिंग झाल्यानंतर परत रेस्ट. मग रिलॅक्स झाल्याच्या नंतर परत आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन मुलं आपले आपले भाजी आणायला जातात, जे बारके पार्टनर असतात ते. सगळ्यात जे 4 जणांमध्ये सगळ्यात जो बारका असेल तो पहिले भांडे घासायला जातो. म्हणजे रूलच केलता का दहशत होती? दहशत नव्हती, तसं काही नाहीये. पण एक असतं, आता नवीन पार्टनर आला किंवा बारका पार्टनर आला तर मग त्याला भांडे घासायचं काम देतात. जो मोठा पार्टनर असेल तो भाजी आणायला जातो. म्हणजे बारक्यांना बाहेर पाठवत नाही, त्याच्यामुळे ते मोठे भाजी आणायला जातात आणि बारक्यांना तिथले तालमीतलेच कामं सांगतात. मग त्याच्यानंतर भाजी वगैरे आणली का मग त्यांच्याकडं मग ते भाजी बिजी बनवतात. मग 8:30 वाजता जेवण होतं. त्यात तुमचं काय काम होतं? मी सगळ्यात लहान होतो तेव्हा मी भांडेच घासायचो. अच्छा. हा, मग त्याच्यानंतर हळूहळू थोडा मोठा होत गेलो. मग आमचा भाऊ आला पार्टनर, अविनाश मोरे म्हणून. हा, मग त्याच्याकडे काम केलं भांडे घासायचं. त्याच्याकडे काम केलं भांडे घासायचं? म्हणजे त्याच्याकडे गेलं काम, माझ्यावरचं काम त्याच्याकडे गेलं. अच्छा, असं. हा, भांडे घासायचं. मग मी चपात्या करायचो, भात लावायचो. आमचा 2 नंबर. चपाती कशी व्हायची, गोल का त्रिकोण? नाही, गोल होती चपाती. तेव्हापासून, स्टार्टिंग पासून? म्हणजे भावाने शिकवलं ना आमच्या 2 नंबरच्या मला. मला म्हणायचं तुला तू लाट शिक म्हणायचा. मग शिकलो मी. कामाला आले ते तुम्हाला? तालमीत आल्यावर मुलगा सगळं शिकतो. सगळं स्वतःला स्वतःच करावं लागतं, त्याच्यामुळे मुलगा सगळं शिकतो तालमीत आल्याच्या नंतर. एखाद्या मुलीला लाजवून एवढी भारी चपाती बनवतो आम्ही तालमीमध्ये. आजकालच्या मुली बनवत नाहीत आता स्वयंपाक, आजकालच्या मुलींना चपाती येत नाही. पण आमच्या तालमीतल्या मुलाला जर चपाती बनवायला लावली तर ते 1 मिनिटात चपाती बनवून दाखवेल. आता इंस्टाग्रामला कितीतरी व्हिडिओ आहेत मुलांच्या, पहिलवान जे चपात्या लाटताना तालमीतला व्हिडिओ आहे, जेवण बनवताना. तर पूर्ण शेड्यूल मध्ये मोबाईल कुठंच नव्हतं का? मोबाईल असतो ना. मग
आता 8:30ला जेवण वगैरे झालं तर त्याच्यानंतर टाइम निवांतच असतो, फ्री टाइम. फ्री टाइम असतो 10 वाजेपर्यंत. तेव्हा मोबाईल यूज करतात, फ्री टाइम मध्ये मोबाईल यूज करतात. पण पहिलवानांनी जास्त मोबाईल यूज नाहीच केला पाहिजे. आणि बाहेर जाणं पण अलाउड नसतं का तुम्हाला? पण नाही, बाहेर जाऊन देत नाहीत. बाहेर म्हणजे जायची इच्छाच होत नाही जर प्रॅक्टिस जास्त झाली तर. थोडं अंग पण दुखत असेल ना? हा, मग असं रेस्ट करू वाटते, झोपू वाटतं नुसता. त्याच्यामुळे बाहेर जायची काही इच्छा होत नाही. त्याच्यामुळे मुलं सगळे मोबाईल घेतात, आपलं गादीवर झोपून मोबाईल बघतात. मग झोपायच्या पहिले दूध वगैरे पितात, 1 लिटर दूध पितात मग झोपतात. कारण उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी 4लाच उठावं लागतं. त्याच्यामुळं 10 वाजता झोपून घेतात. मस्त शेड्यूल आहे. उशिरा जर झोपलं तर सकाळी उठत नाही, मग वाजता झाल्यावर लय मारतं. मग भीती. मग भीती असलीच पाहिजे ना. त्याच्यामुळे मुलं 10 वाजता झोपून घेतात. मस्त. तुम्ही पहिली कुस्ती कुठं खेळात? आमच्या वस्तादांनी भारत पाकिस्तान मैदान भरवलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये. खूप मोठं मैदान होतं, तिथं माझी कुस्ती टाकली होती वस्तादांनी पहिली. आणि माझी पहिली कुस्ती असल्यामुळं माझे वडील पण तिथं कुस्ती बघायला आले होते. तर ती कुस्ती मी जिंकलो होतो. मला पहिल्या कुस्ती जिंकण्याचा आनंद एवढा झाला होता. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला म्हणले, आता तू घरी यायचं नाही, तर तू आता तो स्ट्रिक्टली ट्रेनिंग आता पुढे. तू चांगली कुस्ती करायला लागलाय, आता तू तालमीतच राहायचं, आता घरी यायचं नाव घ्यायचं नाही. त्याच्यानंतर तेव्हा भेटले असतील माझे वडील मला तालमीत, म्हणजे तिथं कुस्तीच्या तिथं मला कधी परत तालमीत बघायला आले नाहीच. वडील खूप स्ट्रिक्ट होते. वडिलांच्या मनात फक्त एकच, का मुलं पैलवान झाली पाहिजे. त्याच्यामुळे वडील कधी भेटायला आले नाही, फक्त फोनवरच बोलायचे. सगळं सांगायचे आम्हाला, असं कर, तसं कर, हे कर, ते कर, भरपूर खुराक पाठवायचे. फुल गाईड करायचे. फुल. म्हणजे आमचं कॅन असतं 20 किलोचं, 30 किलोचं कॅन असतं, तेवढं भरून आम्हाला तूप यायचं दर महिन्याला घरनं. आमचे वडील नगरमधनं पुण्याला डबा पाठवायचे हप्त्यातनं 3 दिवस आमच्यासाठी, नॉनव्हेज. एवढं वडिलांनी केलंय तुमच्यासाठी. फक्त तुम्ही पैलवान व्हावं म्हणून. कारण वडिलांना खूप आवड होती पैलवानीची, आणि अपेक्षा सुद्धा होती. अपेक्षा भरपूर होती. हो. आणि आम्ही 3 भाऊ चांगली पैलवानी केली, 3घांचं भरपूर नाव आहे महाराष्ट्रामध्ये. तर तुमचा सगळ्यात पहिला गोल काय होता आणि सगळ्यात पहिली अचिव्हमेंट सुद्धा काय होती? म्हणजे जेव्हा आम्ही तालमीत, म्हणजे मी चांगला खेळायला लागलो, त्याच्यानंतर मला मोठ्या पैलवानांकडे बघून असं वाटायचं, आपण पण याच्यासारखं. आणि त्या टायमाला सुशील कुमार ऑलिम्पिकला मेडल घेतलं होतं, सुशील कुमार. तर मग आम्हाला पण वाटायचं आपण पण ऑलिम्पिकला गेलं पाहिजे. तेव्हापासून जे आम्ही गोलच केला होता का आपण ऑलिम्पिकला जायचं. मग आम्ही मनात तसं ठेवून प्रॅक्टिस करायचो. तर पहिला गोल माझा तोच होता, ऑलिम्पिकला गेलो पाहिजे. ऑलिम्पिक्स. अचिव्हमेंट म्हणायचं बघितलं तर आम्ही, म्हणजे मैदानी कुस्त्या अशा भरपूर होतात काय, पण माझं आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी भरतं, ते आपल्या सगळ्यात मोठी स्पर्धा असते आपल्या महाराष्ट्राची. तर मग आम्ही पहिल्यापासून ऐकायचो, याचं महाराष्ट्राला मेडल आहे, त्याचं महाराष्ट्राला गोल्ड आहे, हा महाराष्ट्र केसरी आहे. तर आम्हाला पण असं वाटायचं आपलं बी महाराष्ट्राला नंबर असावा. तर मग मी फर्स्ट टाइम खेळलो होतो, त्या टायमाला मी हारलो होतो. त्या टायमाला माझा एक्सपिरियन्स तेवढा मोठा नव्हता. मी पहिलवानी चालू करून मी जास्त दिवस नव्हते झाले, त्याच्यामुळं मला असं तिथं गेल्याच्या नंतर मला अशी धाकधूक वाटायला लागली मनामध्ये. कारण एवढं पब्लिक महाराष्ट्र केसरीचं सगळं बघून मी मनातनं खूप घाबरलो होतो. मग मी फर्स्ट टाइम तिथं हारलो. त्याच्यानंतर पण तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल ना? हो, एक्सपिरियन्स आला ना.
हम्म. त्याच्यानंतर आपल्या अहिल्यानगरमध्ये हम्म. महाराष्ट्र केसरीची स्पर्धा भरली होती. हम्म. त्यावेळेस मी 74 केजीला खेळत होतो, 74 किलोला. हम्म. तर त्या टायमाला माझं इथं महाराष्ट्र केसरीला गोल्ड बसलं पहिलं. हम्म. हा. तर ती तुमची फर्स्ट अचीवमेंट होती. हो. तेव्हा तुमचा एक्सपिरियन्स लेवल काय होता? एक्सपिरियन्स लेवल म्हणजे मला असं, एक्सपिरियन्स पण आणि आनंद पण. आता आपल्या जिल्ह्यामध्ये ना आपल्या घरापाशी नंबर बसणं हम्म. ही लय मोठी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. हा. काय, आणि आनंद तर एवढा होता हम्म. कारण जे स्वप्न होतं माझ्या वडिलांचं, हम्म. अहो माझ्या मुलाचं महाराष्ट्रात नाव पाहिजे. हा. आणि तिथं मी गोल्ड बसल्याच्या नंतर हम्म. माझे वडील कुस्ती बघायला आले नव्हते. हम्म. कारण वडिलांना जर मी हारलो हम्म. तर वडिलांना खूप दुःख व्हायचं. हम्म. तर माझे वडील कुस्ती बघायला आले नव्हते तेव्हा. काय, पण माझ्या डोक्यात होतं का आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये गोल्डच घ्यायचा. हा. तर मग तिथं मी गोल्ड घेतलं. हम्म. मग वडील खूप खुश झाले. हम्म. वडील खुश झाले, पोरं माझे मित्र मंडळी सगळे नगरचे हम्म. सगळेजण भरपूर खुश होते. मग त्यांनी माझी मिरवणूक वगैरे काढली नगरमध्ये. हम्म. वाडे पार्क त्या ग्राउंड बसणं हम्म. मंगलगेट पर्यंत त्यांनी मिरवणूक वगैरे काढली. अच्छा. भरपूर आनंद घेतला तेव्हा सगळ्यांनी. भरपूर छान वाटलं असेल हो, तुम्हाला. भरपूर छान वाटलं. म्हणजे ते आनंदच नेक्स्ट लेवलचा होता. हा. आणि मग त्याच्यानंतर अजून तुमच्या अपेक्षा पण वाढल्या असतील मग. हो, अपेक्षा आता वडिलांच्या अपेक्षा आमच्या कधी, म्हणजे वडिलांच्या अपेक्षा कधी कमीच होत नव्हत्या. ते तर किती नॉर्मल चांगलं गोष्टी. पाहिलं, किती चांगलं झालं तरी वडील म्हणायचे तू अजून चांगला नाहीये. काय, तू अजून चांगला नाही, तुला अजून चांगलं व्हायचंय. आमच्या वडिलांनी कधी आम्हाला असं हे करून नाही दिलं, हवेमध्ये जाऊन नाही दिलं. त्याच्यामुळं आम्ही अजून पण पैलवानी करतोय. कारण खूप मुलांचं असं झालेलं आहे बऱ्याच वेळा की एकदा मेडल बसल्याच्या नंतर त्याचा म्हणजे हवा घुसते डोक्यामध्ये म्हणतात ना. हा हा. एक वेगळाच ऍटिट्यूड येतो. हा, ऍटिट्यूड वगैरे येतो. मग ते जास्त दिवस नाही टिकत. आज आम्ही अजून पण पैलवानी करतोय. ते वडिलांचे आमचे पुण्य आहे आम्हाला. आमच्या वडिलांनी कधी आम्हाला असं आमच्या मनामध्ये कधी हवा भरून दिली नाही, तू लय चांगला आहे, तू असं झाला, तू तसं झाला, कधीच नाही. आम्ही किती वेळा नंबर काढला तरी वडील म्हणायचे तू काहीच नाहीये. आमच्या वडिलांची भरपूर अपेक्षा होती. आणि नगर जिल्ह्यामध्ये मातीतनं माझा नंबर वाचला होता त्या टायमाला. तर मग नगर जिल्ह्यातले माणसं काय काय असतात असे पण. हो, असतं सगळ्याच फील्ड मध्ये असतात. हा, ते तोंडावरनं आनंद दाखवायचे पण आतनं जाळायचे. मग ते वडिलांना म्हणायचे, म्हणजे बाहेर चर्चा करायची मातीतनं काय मॅटवरनं नंबर काढला पाहिजे त्यांनी, मातीत कोण होतं, म्हणजे चर्चा व्हायच्या. मग वडिलांना ते सांगायचे येऊन, त्यांच्यापाशी बोलायचे. मग ते वडील मला बोलायचे, बरं फोनवरच बोलायचे, मला एवढं बोलायचे ते मला खूप दुःख व्हायचे त्या गोष्टीचं. म्हणायचो आपण महाराष्ट्रातला 74 किलो मध्ये गोल्ड आहे, आपण एक नंबरचा प्लेअर आहे महाराष्ट्राचा, तरी पण वडिलांना आज आनंद नाही त्या गोष्टीचा. वडील बाकीच्या माणसांवर असं विश्वास ठेवून आपल्याला एवढं बोलतात तेवढं बोलतात. मग म्हणलं आता नाही, म्हणलं आता मॅटवर पण नंबर काढायचा. मग ते मी मॅटची प्रॅक्टिस करून पुढच्या वर्षी परत मॅटवर खेळलो. मग मॅटवरनं त्याच्या पुढल्या वर्षी मी मॅटवरनं ट्रायल दिली आपल्या जिल्ह्यातनं, नगर जिल्ह्यातनं. डायरेक्टली मातीवरून मॅटवर येणं, तर हे तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट असणं असेल. हो, अवघड तर माझ्यासाठी खूप होतं. कारण मातीतला प्लेअर मॅटवर चलत नाही. कारण मातीत जी प्रॅक्टिस असते खेळायची, तर मॅटवर गेल्याच्या नंतर असे पाय थांबत नाही जागेवर. मॅटवरचा प्लेअर मातीत खेळू शकतो, पण मातीतला प्लेअर मॅटवर नाही खेळू शकत. माझ्यासाठी ते खूप अवघडच होतं. आणि माझ्या पुढं पण खूप आव्हान होते मोठे मोठे, जे मॅटवर खूप चांगले होते. आणि त्यांचे तेव्हा त्या टायमाला त्यांचे नॅशनल नंबर होते, कोणी इंटरनॅशनल होतं. त्यामुळे माझ्या समोर खूप मोठं आव्हान होतं तेव्हा. पण मला स्वतःला माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स होता का मी, म्हणजे मला असं वाटायचं का मी कोणापेक्षा कमी नाही.
मग समोरच्याला घाबरून का खेळायचं? हे खूप इम्पॉर्टंट असतं. हा, म्हणजे मी हा विचार नाही केला का बुवा आपण मातीतलं प्लेअर आहे, आपण मातीत चांगलं खेळतो, मॅटवर आता खेळतोय आपण. हम्म, हम्म, मी एकच विचार केला, आपल्याला मॅटवरनं नंबर काढायचा. हम्म, मातीतनं तर आपण काढलाय, हम्म, आता आपल्याला मॅटवरनं नंबर काढायचा. हम्म, बस तेवढंच डोक्यात ठेवलं आणि मी सगळ्यांना तिथं मॅटवर सगळ्यांना 10-0 घालवलं. हम्म, 10-0 म्हणायचं म्हणजे मला, म्हणजे कोणत्या मुलाला मी माझ्यावर जर 4 पॉईंट घेतले हम्म, तर मी 14-4 ने हरवायचो. म्हणजे 10 पॉईंट एक्स्ट्रा असायचे माझे हम्म, सगळ्या मुलांवर. हम्म. माझी फायनलची कुस्ती तिथं. तुमच्यासोबत फायनलला येणारा जो खेळाडू आहे तो पण तुमच्यासाठी खूप टफ असेल, कारण की तो मुलांना हरवत हरवतच फायनल पर्यंत पोहोचला असेल. हो, फायनलची कुस्ती खूप टफ असते सगळ्यांसाठी. हम्म, म्हणजे तोही स्पर्धक आपल्या समोरचा, हम्म, जर आपण फायनलला आलो, तोही स्पर्धक मुलांना हरून हरून वर आलेला असतो, त्याच्यामुळे तोही खूप टफ असतो. हो. पण तिथं मॅटवर माझ्यासोबत असं घडलं, हम्म, कुस्ती चालू झाली हम्म. आणि 45 सेकंदात माझी कुस्ती संपली. म्हणजे मी अच्छा. एवढी फास्ट कुस्ती केली, हा, म्हणजे माझ्या स्पर्धकाला बी समजलं नाही नेमकं मी केलं काय. हा. माझे कुस्ती चालू झाल्याच्या नंतरचा 45 सेकंदात किंवा 1 मिनिट म्हणा, हम्म. 1 मिनिटामध्ये माझे 14 पॉईंट होते. वाव. 14-0 ने मी फायनलची कुस्ती जिंकलो. वाव. ते बातमी आपल्या एबीपी माझाला पण आली होती माझी कुस्तीची. रेकॉर्ड ब्रेक केलता. हो, हा. आणि तिथं मला हा बेस्ट प्लेअर अवॉर्ड मिळाला होता. हो, हो. म्हणजे महाराष्ट्राचा सर्वात उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार हम्म, मला तो तिथं मॅटवर भेटला होता. हम्म, कारण मी सगळ्यांना, म्हणजे माझ्या 6 कुस्त्या झाल्या होत्या. हम्म. 6 स्पर्धकांना मी 10-0 करून हरवलं होतं. हरवलं. हम्म, त्याच्यामुळे मला तिथं म्हणजे 1,500 पैलवान असतात, हम्म. त्या 1,500 पैलवानांमध्ये मला एकट्याला आवड नाही. हो उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचा अवॉर्ड भेटला. वाव. तुम्ही मॅटवर जिंकल्यावर जो तुमचा आनंद लेवल होता, तुमचा तर ऑब्व्हियसली असेलच, बट हो. तुमच्या वडिलांचा आनंद लेवल काय होता आणि त्यांचे रिॲक्शन काय होते तुमच्या जिंकल्यावर? मग मी तिथं, मला अवॉर्ड वगैरे भेटला, मेडल वगैरे भेटलं. हम्म. ते एबीपी माझावाले होते, हो, हो. त्यांनी माझी मुलाखत वगैरे घेतली होती तिथं. हो. तर वडिलांनी ती टीव्हीवर बघितली, हम्म. तर वडील एवढे खुश होते. हा, वडिलांनी लगेच एक जणाला म्हणले, जा फटाकड्याचे माळ घेऊन ये. हा, हा. तर मी नागपूरला होतो, हम्म. पण वडील इकडे फटाकडे वाजवत होते आमचे. वाव. वडिलांना एवढा आनंद झाला होता. हम्म. वडील मला एकच म्हणायचे, हम्म. तुला मॅटवर नंबर काढायचा आहे. हा. त्याच्यामुळं वडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच झालं माझ्यासाठी. हम्म. वडिलांना खूप आनंद झाला होता हम्म. त्या टायमाला. हम्म. म्हणजे त्यांना एक स्वप्न पूर्णच झाल्यासारखं झालं असेल त्यांना तर. हो, कारण माझी हेडलाईन कंटिन्यू चालू होती टीव्हीला. हा, म्हणजे तुम्ही हा. रेकॉर्ड एक वर एक रेकॉर्ड ब्रेकच करत होता. हो, आणि जे बोलणारे माणसं होते हम्म, नगरचे, हम्म. त्यांचे तोंड गप झाले होते. अच्छा. त्याच्यामुळं मी जिथं माझी मुलाखत घेतली ना एबीपी माझावाल्यांनी, हम्म. तिथं पण बोललो होतो. अच्छा. म्हणलं आज माझ्यावर जाणारे भरपूर जण आहेत, त्यांचाच आशीर्वाद आहे हा गोल्ड मेडल मला बरोबर आहे. बसला. जर आपल्या जीवनामध्ये जाणारे नसले ना, तर आपली प्रगती होऊ शकत नाही. कोणीतरी जाणारे असावे. ते बरोबर आहे. ते आपलं वाईट चित्तात, हम्म. त्याच्यामुळे देव आपलं चांगलं करतो. हो. हा. आणि त्यांचं पण एक आपण माइंड मध्ये ठेवून आपण अजून मेहनत पण करतो ना. हो, आणि आमच्या वडिलांनी माझं तेव्हा पुरस्कार भेटला त्या टायमाला माझ्या वडिलांनी बोर्ड लावला होता एक तुमचा माझा. तेव्हा पण तुम्ही खूप त्याच्यावर प्राऊड फील करत असाल. हो, खूप म्हणजे भरपूर, म्हणजे माझे तिथले मित्र वगैरे सगळे बघायचे, ते त्यांना खूप ते सांगायचे, हा माझा मित्र आहे. हा, पेपरला वगैरे माझे सगळे म्हणजे नाव, प्राऊडली सांगायचे. हो पेपरला वगैरे सगळीकडे आलं होतं. हा. माझ्या वडिलांनी त्याच्यावर एक डायलॉग टाकला होता अच्छा. माझ्या फ्लेक्सवर, हा. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है खुदा होता है. वाव. म्हणजे देवाच्या मनात जी इच्छा असते तेच तेच घडतं. पूर्ण होतं. हा. कारण आपण निस्वार्थपणे त्या पैलवानी क्षेत्रामध्ये काम करतो किंवा आम्ही कष्ट करतो, हो, तर त्याचं फळ देव देणारच ना आम्हाला. हो, हो. कोणी वाईट चितलं म्हणून ते थांबू शकत नाही. नाही. त्याच्यामुळे आमचे वडील खूप म्हणजे
भरपूर आनंद होता वडिलांना त्या हो. गोष्टीचा. आणि ते स्ट्रगल पण भरपूर जास्तच असतो ना, तो डिफिकल्टीज एवढ्या मध्ये आता. हो, भरपूर स्ट्रगल असतो सगळ्यांच्या. म्हणजे 100 पोरांमध्ये आपण राहिलेलो असतो. 100 पोरांच्या म्हणजे 100 पोरांना साईडला ठेवून आपल्याला सगळ्या काही गोष्टी करायच्या असतात. हो, तर त्यांच्यासारखंच जर केलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. बरोबर. त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे भरपूर स्ट्रगल केलेले. हम्म. रात्री 2:30-3 वाजता उठून मेहनत मारलेली. तेव्हा कुठं जाऊन नंबर बसलेत. म्हणजे मस्त. एकट्यामध्ये एखादं जर बघितलं ना, एक दिवशी मी म्हणजे मेहनत करत होतो अच्छा. 2:30 वाजता. हम्म. तर पोलिसाची गाडी आली. हम्म. बैठक मारत होतो मी. हम्म. मी 1,000-1,500 बैठक मारायचो. कुठे, कधी आपल्या नगरमध्ये का नाही, पुण्यात? पुण्यामध्येच. आमच्या तालमीच्या शेजारी कचरा डेपो आहे. हम्म. कचरा डेपोच्या असं एक तिथनं गाड्या जातात. हम्म. तर मी तिथं बैठक मारत होतो 2:30 वाजता. हम्म. तर पोलिसांचा राऊंड होतो रात्रीच्या. हो हो. कोणी चोर आहे का बघायसाठी, कोणी हा. काय. हा. तर मग तिथं मी मेहनत मारत असताना पोलिसाची गाडी आली. हा. पोलिसाची गाडी आल्यानंतर पोलीस माझ्याकडे बघायला लागले. हम्म. मी काही लक्ष दिलं नाही पोलिसांकडे, कारण मी माझ्या मेहनतीमध्ये गुंग होतो. हो. त्याच्यामुळे मी काय एवढं लक्ष दिलं नाही. मग त्यांनी गाडी आतमध्ये घातली. गाडी आतमध्ये आल्याच्या नंतर लाईट चमकल्यानंतर मी मागं बघितलं. तेव्हा तुमचं लक्ष गेलं. लक्ष गेलं. हा, मग मागं बघितल्याच्या नंतर मग म्हणले काय करतोय इथं? हा. म्हणलं काय नाही दादा, हम्म. व्यायाम करतोय म्हणलं मी. त्यांना वाटलं असं चोर बीर. काय नाही, त्यांनी मला बघितलं होतं बैठक मारताना. हा. पण ते मला सांगायला आले का हो, जर रात्रीचं नको बाहेर काय करत जाऊ, माणसं डेंजर असतं. घाबरते. रात्रीचं बैठक मारते म्हणले पहिलवान, एखादा बरोबर माणूस आहे. घाबरल ना. आणि एखाद्याला वाटन पण की भूत बीत आलंय का. हा. आणि मग ते म्हणले इथं पहिलवान एवढा अरे देवा. ते मला म्हणले एवढं रात्रीचं नको व्यायाम करत जाऊ बाहेर, आता माणसं घाबरतील. ते झोपलेले माणसं होते तिथं, कारण ते कसा डेपो मध्ये काम करत होते. ते माणसं त्यांचं घर तिथंच होतं. मग ते मला म्हणले ते घाबरतील माणसं बिनसं, जाते इथनं निघून. म्हणजे असं रात्रीचं नको बाहेर व्यायाम करत जाऊ. आता मला सवय होती. आणि ते रात्रीचा व्यायाम करून जी आपल्या बॉडीमध्ये ऊर्जा निर्माण होती, ती झाल्यावर ऊर्जा निर्माण होत नाही बॉडीमध्ये. त्याच्यामुळं मी रात्रीचीच मेहनत करायची जास्त करून. ते म्हणतात ना, रात्रंदिवस एक करायला लागतो. म्हणजे स्पोर्ट्समॅनला रात्रंदिवस एक करायला लागतो, तेव्हा सक्सेस भेटतो. त्याच्यामुळं आम्ही रात्री दिवसा जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मेहनत करायचो. जेव्हा मुलं उठायची तेव्हा आमचा व्यायाम झालेला असायचा. म्हणजे पहिलवान बनण्यामागं खूप मोठं कष्ट असतं. आणि माणसांना फक्त दिसतं पहिलवान खातात, पितात, झोपतात, निसतात. सॅक्रिफाईस पण भरपूर सारे असतात ना त्याच्यामागे. हो, बाहेरच्या माणसाला दिसायला, बाहेरच्या माणसाला पहिलवानाचं जीवन लय भारी, पहिलवान नुसतं खाऊन झोपतात बाहेर. पण माणसाला माहित नाही त्यात किती कष्ट असतात. जेव्हा स्वतः माणूस करतो तेव्हा त्याला समजतं. आज आम्ही पहिलवानी केलेली, आम्हाला माहिती. आमचे कष्ट एवढे, म्हणजे आम्ही कष्ट करताना आमचे कष्ट बघून असं वाटतं आपल्या मुलांना नको एवढे कष्ट द्यायचे. आम्हाला मुलं आमच्या रक्तात पहिलवानी असल्यामुळे मुलं पण पहिलवानच बनणार आणि त्यांना घडवणार. आमच्या पप्पांची मन इच्छा, पप्पांची खूप मोठी इच्छा आहे, ती पूर्ण करणार. पुण्याला तर तेव्हा तुम्ही शिक्षण कसं पूर्ण केलं? आणि मी जाऊन गेलो तालमीमध्ये. त्याच्यानंतर वस्तादांनी सांगितलं माझ्या वडिलांना, आता ह्याला मी काय पाठवणार नाही, याचं शिक्षण काय असेल ते तुम्ही नगरलाच पूर्ण करून घ्या. कारण आमच्या वस्तात माझ्याकडे खूप लक्ष द्यायचे, त्यांना माझ्यात काहीतरी प्लस पॉईंट दिसला होता म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं. वडील डायरेक्ट त्यांना म्हणले त्याचं काय टेन्शन नाही, तो पास आहे. आणि काय होतं, जेव्हा मुलगा
पैलवानी करत असताना ट्रेनिंग मध्ये असतो त्या टायमाला मुलाला स्टडी होत नाही. त्याच्यामुळे भरपूर पैलवान असे आहेत का जे शिकलेले नाही. पण माझं म्हणणं असं आहे का पैलवानांनी शिकलं पाहिजे, गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. जेवढं स्पोर्ट्स गरजेचं आहे जीवनामध्ये तेवढं शिकणं पण खूप गरजेचं आहे. आम्ही फक्त परीक्षेला द्यायचो शाळेमध्ये पण सोड द्यायचे सर लोक, कारण आम्ही स्कूलकडून खेळायचो, कॉलेजकडून खेळायचो, कॉलेजचं नाव व्हायचं. त्याच्यामुळं सर लोक आम्हाला मदत करायची सगळ्या गोष्टींमध्ये आणि डायरेक्ट आम्हाला परीक्षेला येऊन द्यायचे. मग आम्ही थोडा अभ्यास करायचो तालमीत असताना. आता परीक्षा यायच्या पहिले थोडे दिवस 1 तास गव्हायना अभ्यास करायचो दिवसात फ्री टाइम. हो, फ्री टाईममध्ये जेवण वगैरे झालं ना मग त्या टायमाला अभ्यास करायचो. 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. तुमचा आवडता पैलवान कोण आहे ज्याला बघून तुम्ही प्रेरित झालात? आमचे पार्टनर आणि आमचे वस्ताद पण आहे. म्हणजे आमचे विजय चौधरी, ट्रिपल महाराष्ट्र केसरी. ते आत्ता त्यांना DYSP म्हणून देवेंद्र फडणवीसनी नोकरी दिली होती. ते जेव्हा 3दा महाराष्ट्र केसरी झाले त्या टायमाला त्यांच्याकडे बघून आम्ही खूप प्रेरित व्हायचो. कारण तो महाराष्ट्रामध्ये असा एक पैलवान आहे म्हणजे त्याच्याकडे बघून कोणी पण प्रेरित व्हायचं. आज महाराष्ट्रातले कमीत कमी 80 ते 90% मुलं पायाला लागलं, हाताला लागलं, ऑपरेशन झालं, लगेच पैलवानीतनं सोडून बंद करून निवांत आपल्या घरी जातात. पण तो पैलवान असा आहे जेव्हा महाराष्ट्र केसरी झाला तेव्हा त्याला लागलेलं ते म्हणजे दुखणं नीट करून, पहिले ऑपरेशन झालं गुडघ्याचं दुखणं नीट करून ऑपरेशन करून त्यांनी महाराष्ट्र केसरी झाले. महाराष्ट्र केसरी झाले त्याच्यानंतर त्यांच्या पायाला लागलं. महाराष्ट्र केसरीच्या पहिले दुसऱ्या वेळेस झाले, त्याच्या आधी पायाला लागलं. त्या पायाला लागलेलं असताना पण ते कुस्त्या करत 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 आम्ही त्या टायमाला सोबत होतो. माझं गोल्ड बसलं होतं 74 किलोला आणि ते महाराष्ट्र केसरी झाले होते. त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. म्हणजे त्यांनी एवढा त्रास होत होता त्यांना, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. तिथं पण ते महाराष्ट्र केसरी झाले. त्याच्यानंतर ते पायाचं ऑपरेशन केलं परत, गोट्याचं पायाचं ऑपरेशन करून परत 3-4 महिने गेले त्यातच. त्याच्यानंतर परत तयारी केली, परत तिसऱ्या वेळेस पण महाराष्ट्र केसरी झाले. त्याच्यामुळे त्या पैलवानाला खूप मान आहे महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यांचा म्हणजे भरपूर जणांचा आवडतीचा प्लेअर येतो विजय चौधरी. ते आमचे एकदम खास आहेत. आम्ही बोलून दाखवत नाही कुठं पण आमच्या मनामध्ये ते खास आहेत, प्रेरित, बहुत प्रेरित. म्हणजे त्यांच्याकडे बघून कोणाला पण प्रेरणा भेटेल. ऑब्विसली भेटणारच. तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? नवीन पिढीला म्हणजे नवीन पैलवानांना का मुलांना बाहेरच्या पैलवान खेळाडूंना मी एकच संदेश देऊ इच्छितो का प्रामाणिक राहा, प्रामाणिक कष्ट करा आणि कष्ट करून एवढे कष्ट करा का स्वतःला वाटलं पाहिजे एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये खेळायच्या नंतर का आपल्यासारखा कोणच नाही इथं. आज मुलं खेळायला जातात पण त्यांना असं वाटतं ह्यो चांगला तो चांगला, स्वतःला ते काहीच मानत नाही. त्याच्यामुळे ते खाली सारतात. स्वतःला फर्स्ट प्रेफरन्स दिला पाहिजे. आणि ते केव्हा होतं ज्या टायमाला ते स्वतः मनापासून कष्ट करतील आणि कष्ट पण तेवढेच आणि त्याच्यावर अभ्यास पण तेवढाच करता आला पाहिजे कुस्तीवर. आणि आजकालचे मुलं कसं जरा मोबाईल जास्त चालवतात त्याच्यामुळे त्यांचं माइंड डिवाइड होतं, डिस्टर्ब पण होतं ना. तेच माइंड डिवाइड होतं. कुस्तीत लक्ष लागत नाही, त्यांचं लक्ष दुसरीकडे जातं. त्याच्यामुळे ते बंद करावं आणि जे गरीब घरचा मुलगा आहे पैलवानी करतो तो त्यांनी लवकरात लवकर मेडल काढून नोकरीचं बघून त्यांनी नोकरीला लागावं. नोकरी लागल्याच्या नंतर तो 10 वर्ष काय 15 वर्ष जास्त पैलवानी करू शकतो.
हो. आणि घरच्यांना एक सपोर्ट पण राहतो त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे नवीन पिढीला मी नवीन पैलवानाला एकच सांगतो का जास्तीत जास्त कष्ट करा, प्रामाणिक कष्ट करा, प्रामाणिक राहा आपल्या मॅटशी, मातीशी, गुरुशी, हो. तर तुम्हाला फळ भेटेल. तर सक्सेस लवकर तुमच्याकडे येईल. हो. आणि म्हणजे नोकरी असल्यावर माणूस जास्त पैलवानी करतो, कारण डाएटचं टेन्शन राहत नाही, हा. पैशा पाण्याचं टेन्शन राहत नाही. गरिबाच्या मुलं लवकर पैलवान होत नाहीत. त्याचं कारण तेवढंच असतं का त्यांना खुराक खायला पैसे नसतात. तर समाजाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? हा ठीक, स्टार्ट. तेच झालं ना आता. ते मुलांना झालं, समाजाला. समाजाला का? समाज म्हणजे माणसं. ठीक आहे, कंटिन्यू. आता हे झालं नवीन पिढींचं. तर आता समाजाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? समाजाला म्हणजे आता जे आहेत म्हणजे वडीलधारे वर्ग, ते सगळ्यांना असं वाटतं का आपला मुलगा कोणत्या तरी स्पोर्ट्स मध्ये असावा. काय? आणि काही काही म्हणजे जे माणसं असतात ते लक्षच देत नाहीत. काय? तर माझं म्हणणं एवढंच आहे, समाजाला एवढंच सांगायचंय का तुम्ही मुलांना स्पोर्ट्स मध्ये जास्तीत जास्त स्पोर्ट्स मध्ये घाला, कोणत्या पण खेळामध्ये घाला. स्पोर्ट्स मध्ये मुलाला एकदम मुलगा निर्व्यसनी राहतो, मुलाचं नाव होतं. दुसरी गोष्ट मुलाचं कुठं मुलगा दुसरीकडं हे होत नाही, भरकटत करिअर नाही. फिक्स राहतं. हा, मुलाला त्याच्यातनं करिअर घडवते. आणि स्टडी आणि खेळ हे दोन्ही पण पाहिजे. हो, दोन्ही इम्पॉर्टंट. दोन्ही इम्पॉर्टंट. हो. जेवढं खेळाला महत्व देताना तेवढं अभ्यासाला बी महत्व दिलं पाहिजे नवीन पिढीने. हो. फक्त खेळ म्हणजे तो काही कामाचा नसतं. दोन्ही सोबत असले तर ते सक्सेस होतं. हो. कारण आपलं कुठं जरी मेडल बसलं तर ते मेडल तेव्हाच कामाला येतं ज्या टायमाला आपलं शिक्षण असेल. बरोबर. आत्ताच्या नोकऱ्या आहेत त्या चांगल्या नोकऱ्या सगळ्या ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतरच आहेत. हो, शिक्षणामुळे सगळ्यांना पुढे. हा, दहावीच्या आत म्हणजे जे शिकलेले असतात त्यांना नोकरी नाही, मग तो किती मोठा मेडलिस्ट असू दे, काय त्याचं शिक्षण बघूनच त्याला नोकरी देतात. हो. काय मग खेळामध्ये तो एवढा वर गेला पाहिजे, ऑलिम्पिक पर्यंत यायला पाहिजे, एशियन चॅम्पियनशिपला मेडल आणले पाहिजे, तर आपली सरकार नोकरी देते. हो. पण दुर्दैवी काही गोष्टी असतात ज्या नशिबामध्ये असतात, नसतात, किंवा एखादं खेळता खेळता म्हणजे चुकीने म्हणा घडून जाते, काही गोष्टी पाहायला लागतं, त्याच्यामुळे चांगला खेळाडू एवढ्या वर जाऊ शकत नाही. काय किंवा कुठं कुठं पार्सलिटी होती खेळामध्ये, पॉलिटिक्स पण चालतं भरपूर. हो. त्याच्यामुळे मुलगा जरा मागे राहतो. पण त्याच्यामुळे मला काय म्हणायचं का दोन्ही ठेवा, शिक्षण पण आणि खेळ पण दोन्ही गरजेचे इक्वली. हा, शिक्षण जर असलं, आपण जर फिट असलो तर आपण कुठं पण ट्राय करू शकतो नोकरीसाठी. हो. आणि आता स्पोर्ट्स मध्ये भरपूर जागा निघतात आणि स्पोर्ट्स जोला इज्जत पण भरपूर मोठी असते समाजामध्ये. त्याच्यामुळं माझी तेवढीच इच्छा आहे का सगळ्या माणसांनी हा विचार करून समाजात का मुलाला स्पोर्ट्स मध्ये टाकावा, का काहीतरी आपल्या मुलाला घडवायचं. हो, बरोबर. त्याच्याने आपल्या जिल्ह्याचं नाव होतं, तालुक्याचं नाव होतं, घरच्यांचं नाव होतं आणि देशाचं पण नाव होतं. आता ऑलिम्पिक चालू आहे, आपले गोल्ड बसलं शूटिंग मध्ये, आपल्या देशाचं नाव झालं. जर तुमच्यासारखे विचार जर समाजामध्ये लोकांनी ठेवले तर नक्कीच आपला देश अजून उज्ज्वल होईल. आणि धन्यवाद तुमचा आमच्या पॉडकास्ट मध्ये येण्यासाठी. तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला भेटले, जे की काही काही गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या पैलवानाविषयी. तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला तुमच्याकडून जाणून घेतल्या. तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल. मी पण तुमचा आभार मानतो, मला तुमच्या अहिल्यानगर टॉक्स मध्ये बोलवल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.